आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दह्यापासून श्रीखंड कसं बनवायचं, तेही घरच्या घरी आणि एकदम कमी किमतीमध्ये कमी वेळेमध्ये। तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे एक वाटी, त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक रुमाल जो की आपल्याला ओला करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्यात रुमाल अंथरलेला आहे, ओला करून घेतलेला होता मी तो। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो दही आणि आपल्याला अशा प्रकारे रुमालाला गाठण मारून त्यातलं पूर्ण दह्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। बघू शकता त्यासाठीच आपण खाली इथे वाटी घेतलेली आहे। असं छान पूर्ण निथळून घ्यायचं आहे आपल्याला। हे दही जे आहे ते पूर्ण एक रात्रभर किंवा तुम्ही जर सकाळी लावलं तर संध्याकाळपर्यंत आपल्याला पूर्ण नळाला बांधून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता दह्यामध्ये जे पण काही पाणी असेल ते सगळं आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं असतं, जेणेकरून आपल्याला एक छान आणि स्मूथ असा चक्का तयार मिळेल। तर मी आता इथे दह्यातलं जे पाणी आहे ते निथळण्यासाठी नळाला हे रुमाल डायरेक्ट असं बांधून ठेवणार आहे। आणि हा मी सकाळी लावलेला आहे हे दही। मी सकाळी जेव्हा दूध आणलं तेव्हाच मी दही आणलेलं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे आपल्या, तर त्याच्यासाठी मी हे केलेलं होतं। तर मी असं पूर्ण सकाळी हे दह्याचं जे पाणी आहे ते काढून घेतलं आणि असं नळाला मी हे बांधून ठेवलं। त्यातलं जे पण पाणी होतं ते हळूहळू थेंब थेंब करत असं पूर्ण निघून गेलं। आणि आता संध्याकाळच्या वेळेला मी हे काढलेलं आहे नळातून आणि आपल्याला आता याला सोडून घ्यायचं आहे। जो आपला चक्का आहे तो आता तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे खूप छान आणि असा सॉफ्ट असा जो श्रीखंड बनवण्यासाठी जो चक्का असतो तो तयार झालेला आहे। अगदी कमी किमतीमध्ये, म्हणजे साधारण अर्धा किलो दही आपल्याला 50 ते 60 रुपयाला मिळतं। तर आपला समजा 60 रुपयामध्येच पूर्ण श्रीखंड, अर्धा किलोचं श्रीखंड तयार होणार आहे। तर आपल्याला आता हा जो चक्का आहे तो पूर्ण आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। मी वाटीत काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हॅलो नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज त्यांना लाईक करत जा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करत जा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला बिलकुल विसरू नका। तर चला वळूया आपण आपल्या व्हिडिओमध्ये। बघू शकता आता मी इथे वाटीमध्ये काढून घेतलेला आहे पूर्ण। त्यानंतर आपल्याला असं फोडून घ्यायचं आहे, मोकळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो एक असा छान सॉफ्ट आणि स्मूथ डो तयार होईल। आणि त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये थोडे थोडे इंग्रेडियंट्स ॲड करत जायचं आहे। तर आपल्याला जास्त काही नाही, याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला, यासाठी लागणार आहे ती म्हणजे पिठी साखर। तर आपण जी खडी साखर असते, म्हणजे आपली जी चहासाठी वापरणारी जी साखर असते तिचाही आपण वापर करू शकतो, पण ती मेल्ट होण्यासाठी थोडा टाईम लागतो, त्यामुळे आपण इथे पिठी साखरच वापरूया। आणि त्या साखरेला पाणी पण सुटतं, तर आपलं जे श्रीखंड आहे ते पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला पिठी साखरच वापरायची आहे। पिठी साखरेला जास्त पाणी सुटत नाही त्यामुळे। तर मी इथे आता इथे साधारण 7 ते 8 चमचे मी इथे पिठी साखर जी आहे ती टाकून घेतलेली आहे। तुम्ही चवीनुसार टाकू शकताय। तुमच्या घरात जर जास्त गोड आवडत असेल तुम्ही जास्तही टाकू शकताय, किंवा तुमचं दही जर जास्त आंबट असेल तरी देखील तुम्ही याच्यामध्ये थोडीशी जास्त साखर टाकू शकताय। तर माझं दही जे होतं ते जास्त आंबट नव्हतं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये साधारण 7 ते 8 चमचे मी साखर टाकलेलं आहे। साखर टाकल्यानंतर आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातले जे साखरेचे गुठळे असतील ते पूर्ण फुटून हे होऊन जाईल, मिक्स होऊन जाईल त्याच्यामध्ये। त्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे सुंठ पावडर, वेलची पावडर। माझी सुंठ आणि वेलची पावडर एकत्र केलेलं आहे, थोडंसं जायफळ देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ड्रायफ्रूट, जे मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता हे 3च टाकलेले आहे। तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही तेही टाकू शकताय। आणि तुम्ही बघू शकताय आपल्या इथे छान असं श्रीखंड तयार झालेलं आहे। याला छान मिक्स करून आपल्याला ओव्हरनाईटसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला माझा श्रीखंडाचा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा। यात जर काही कमी असेल किंवा मी आणखीन काही वेगळ्या रेसिपी तुम्हाला शेअर करू इच्छिते तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला आणखीन अशा छान छान रेसिपी ज्या आहेत त्या शेअर करत जाईल। तर बघू शकताय आता मी इथे ओव्हरनाईटसाठी हे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि मी सगळे आता तुम्हाला काढून हे दाखवते। तर असं छानसं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही आता हा पाडव्याच्या दिवशीचा व्हिडिओ आहे, तर बघू शकताय छान आपलं वरण भात, पापड, श्रीखंड, पुरी आणि बटाट्याच्या भाजीसोबत श्रीखंड आपलं जे आहे ते एन्जॉय करा। तर तुम्हाला माझा हा ड्रायफ्रूट श्रीखंडाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। भेटूया लवकरच, बाय।